किंवा अजित पवारांवर काय बोलत नाहीत. मात्र आरक्षणाचा मुद्दा आला की उपोषणाला बसला की फक्त फडणवीस यांनाच का टार्गेट केलं जात आहे? मनोज जरांगेंनी थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे, किंबहुना त्यांचे मार्गदर्शक कोण आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना 12 आणि 13% मराठा समाजाला SC-BC आरक्षण मिळालं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्घटना कोणी केली तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. मराठा समाजाच्या मुलांसाठी, मराठा आणि कुणबी समाजाच्या मुलांसाठी सारथीसारखी संघटना काढली. आज सारथीमधून किती मराठा समाजाच्या मुलांचा फायदा झाला आहे. महामंडळामधून 1 लाख मराठा उद्योजक झाले आहेत. पहिल्या टप्प्याच्या आरक्षणामुळे त्या ठिकाणी हजारो मुलं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. एवढं चांगलं काम केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील जर साहेबांचा द्वेष करत असेल तर ह्याचा बोलता धनी कोणतरी असेल. कारण मनोज जरांगे आंदोलनाच्या अगोदरही मला भेटत होते. त्यांच्याही महामंडळाची काय कामं असली की ते मला सांगत होते, आम्ही करत असतो. वारंवार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे त्यावेळेला न्याय मिळावा असा प्रयत्न करत होता. आता त्यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांच्या चळवळीमध्ये आता रूपांतर आलेलं आहे. खासदारकीच्या वेळेला त्यांनी काहीतरी वेगळंपण दाखवलं आणि आता ते त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आमदार उभे करणार आहेत. कुणाच्या विरोधात उभे करणार आहात हे अजून स्पष्ट नाही, कुणाला उभे करणार आहात हे स्पष्ट नाही. परंतु राजकीय गणितांमध्ये जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केलं जातं. त्याच्यामागे कोणतरी सूत्रधार आहेत, कधीतरी जरांगे पाटलांच्या लक्षात येईल आणि त्यांच्या मनामध्ये जो काही गैरसमज असेल तो त्या ठिकाणी दूर होईल. कोणी असू शकतो जे सत्ताधाऱ्यावरती नाही आहेत, जे माणूस सत्तेवर नाही आहेत. आता उदाहरण एक सांगतो, मराठा क्रांती मोर्चेच्या कालखंडामध्येही भाजप आणि शिवसेना सत्तेवर होती. भाजप आणि शिवसेना सत्तेवर असताना विरोधी पक्ष नेता त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करतात तर डेफिनेटली शिवसेनेचा एक दुसरा गट आहे उद्धव ठाकरेंचा, तो असू शकतो. अजित पवार साहेब आज सत्तेवर आहेत तर डेफिनेटली शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांना काहीतरी करत असेल, किंवा काही अतृप्त आत्मा असतील ज्यांना सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न झुळवत ठेवायचे असेल ते त्या ठिकाणी मदत करत असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.